नमस्कार मंडळी, आज बुधवार आहे आणि आजची तारीख आहे 17 तारीख। आज 17 तारखेला आपलं कालचं टार्गेट काय होतं, 2000 करायचं होता, पण आपला गॅस धरून 2000 झाला आणि आज आपलं टार्गेट आहे, काल झाला 1600, आज 100 रुपये अटॅच करून आपलं टार्गेट वाढलेले 1700 रुपये वाढलेले। 1700 रुपये आज गॅस सोडून, बाहेरचा सगळा खर्च सोडून 1700 रुपये आपले होतील का हे बघू आपण आज। त्याच्यातलं पहिली बुकिंग भेटलेली आहे, पहिली बुकिंग भेटली आपल्याला चांदणी चौक बावधान। चला बघू आता चांदणी चौक बावधानचे किती पैसे मिळणार आहेत आपल्याला। $149 आहे चांदणी चौकाचं मुंबईचं बस स्टॉप। आत्ता आपण आलेलो चांदणी चौकात। चांदणी चौकाचा ड्रॉप झाला आपला, मीटरने नाही उबेरने झाले 148 रुपये दाखवलेले, आपल्याला भेटले 145 रुपये। चला बघू आता दुसरी बुकिंग आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे। आता तर 150 रुपये झाल्यात, अशा पुढची राईड कुठली जाणार आणि कुठं जाईल आपण बघू आपण। आणि दिवसभरामध्ये आपला गॅस सोडून आपले 1700 रुपये होतील का आज, हे मेन महत्त्वाचं आहे आजचं आपलं टार्गेट। 1700 रुपये होतील या 1700 अबोव होतील हे इंटरेस्टेड बघा। बघू आता दुसरी बुकिंग कुठं जाणार आहे आपण एक दुसरी बुकिंग 800 मीटर पिकअप आहे आणि 1500 मीटर ड्रॉप आहे, 1.5 किलोमीटर ड्रॉप आहे, जे 2-2.5 किलोमीटरला आपल्याला दाखवले 83 रुपये। चला बघू आता किती होतात फेअर। 7103 86 दाखवतो पेमेंट। अशा प्रकारे आपली दुसरी बुकिंग ड्रॉप झाली। दुसरी बुकिंग होती 87 रुपयाचे, तर आपले आत्ता टोटल किती झाले 145 प्लस 145 प्लस 87 रुपये 232 रुपये आपले झालेले आहेत फक्त। चला बघू आता तिसरी राईड आपल्याला कुठली पडते। बुकिंग नंबर तिसरी बुकिंग भेटलेली आपल्याला बाणेर 8 किलोमीटरची, 8.5 किलोमीटरला 8.5 किलोमीटरला आपल्याला दाखवलं 164 रुपये। चला बघू आता किती होतात नक्की। OTP 9283 इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, इथं झालेला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे बल्दी। 181 रुपये दाखवते। अहो 181 झाले, 170 रुपये देऊन गेले अटकले। काय बाई आहे। चला ती बुकिंग ड्रॉप झाली बाणेरवरनं, आपलं बावधानवरनं बाणेरला यायचे आपल्याला दाखवलेले 181 रुपये। कस्टमरने 170 रुपयेच करून गेला, कारण काय घाई गडबडमध्ये गेला, काय गेला त्यालाच माहिती, आपल्याला माहिती नाही त्याचं। तर 10 रुपयासाठी आपण रड करायला नाही करत बसू शकत, पण तो विषय दिला सोडून 11 रुपयासाठी। आत्ता आपल्याला बसली 500 ते 600 मीटरवरनं एक पिकअप बसला आहे बाणेरवरनं, 900 मीटर ड्रॉप 45 रुपये दाखवलेले, म्हणजे 5-11 1.5 किलोमीटरमध्ये 45 रुपये मिळतात, तर कशाला सोडायचे। असे एखादं डुबून गेलं तरी विसरून म्हणा या काही म्हणा, पण आपण लोकलमध्ये त्यांना कवर करू आपण त्यांना। चला बघू किती रुपयाची आहे, किती किलोमीटर होती। चला बघू आता ही बुकिंग किती रुपयाची आहे। बुकिंग नंबर 4 चौथी बुकिंग आपल्याला किती रुपयापर्यंत जाणार आहे हे बघू।
49 रुपये दाखवतो मॅम. ही 50 रुपयाची सोडली, 52 रुपये आपल्याला भेटले. आणि आता अजून एक उचलली आपण 400 मीटर पिकअप आणि 1.5 किलोमीटर ड्रॉप. ते वेटिंग लागलं होतं. वेटिंगमुळं आपल्याला भेटले कम्प्लिटली 52 रुपये आणि कॅश कलेक्टरसाठी आले आपल्याला 50 रुपये. 2 रुपये उबेरकडनं आले. आता आपण त्याच जागेवर 400 मीटरवरनं अजून एक 1.5 किलोमीटरची उचलली. 1.5 आणि 4 म्हटलं तर 2 किलोमीटरला जर 45 जरी भेटले तरी काय वाईट नाही आहेत. 2 किलोमीटर होतात की 34 रुपये होतात. 45 भेटल्याच्यानंतर 11 रुपये एक्स्ट्रा मिळतात आपल्याला रेग्युलरमध्ये. चला बघू आता कस्टमरला पिकअप करू. पहिली गोष्ट आत्ता आपण पोचलो पिकअप लोकेशनला. चला बघू आता किती वेळ लागतो कस्टमरला येण्यासाठी, कारण 2.5 मिनटं त्यांच्यासाठी असतात. त्याच्यानंतर मग 1 रुपये वाढायला चालू होतो. किती वेळ लागेल ही राईड सोडण्यासाठी बघू आपण. 9435 झालेले 43, 42, 75, 43 रुपये आले. 2 रुपये ओलाकडनं आले आपल्याला लगेच. 45 रुपये आपल्याला भेटले. अशा प्रकारे आपली ही पण लोकल ड्रॉप झाली. ह्यांचे भेटले आपल्याला 45 रुपये. चला बघू आता मोठी कुठली वाजती का फक्त लोकलच मारायला लागतात हे बघू आपण. चला मंडळी, आत्ता बघायला गेलं तर 12:30 वाजले. 1 तासभर झालं आपल्याला कुठलीच बुकिंग वाजायला तयार नाही. काय माहिती लोकल काहीच वाजायला तयार नाही. चला बघू आता किती वेळ बुकिंग वाजणार नाही आणि कुठली वाजली तर वाजल हे पण बघू आपण. आजचं जेवण मस्त की काकडी दिली, ताक, चिप्स. चला बघू आता जेवण करू. आत्ता आपण आहे बाणेरमध्ये जेवण झाल्याच्यानंतर आत्ता बुकिंग उचलली, ती बी कुठली लोकलच उचलली. आज थोडा धंद्याचं मार्केट डाऊन आहे वाटायला लागले. चला बघू आता ह्या बाणेरच्या बुकिंगचे किती होणार आहेत आणि कुठं जातोय बाणेरमध्ये हे बघू आपण. 33, 29 ना, 19 का झालं. 63 दाखवतोय. 63.51. बुकिंगचा ड्रॉप झाला. ॲप्लिकेशन कॅश कलेक्टेडसाठी दाखवतंय फक्त 68 ना 65-66 रुपये काय तर 68 रुपये दाखवत आहे आणि आपले झाले कम्प्लिटली 89 रुपये. चला बघू आता ही राईड आपण अजून एक राईड उचलली आहे. ही राईड कितीची होती बघू आपण. भेटले आपल्याला 69 रुपये आणि ॲपने दाखवले फक्त 62 रुपये कॅश कलेक्टेडसाठी. 2 रुपये घ्या, 3 रुपये, 67 रुपये आपल्याला दिले. 2 रुपयाचा फरक पडला ॲपचे ह्याचे. आता आपण तिथनं 200 मीटरवरनं एक पिकअप उचलला आहे. पाचशेंच्या इथे आपण 200 मीटरवरनं एक पिकअप बसलेला आहे आपल्याला 1 किलोमीटरसाठी. म्हणजे टोटल 1200 मीटरमध्येच आपल्याला 45 रुपये भेटणार आहेत. आणि आजचा टोटल धंदा जाणार आहे लोकल म्हणजे काय आहे की 5 किलोमीटरच्या आतमध्ये ह्या राईडवरच जाणार आहे. बघू आता ही राईड किती वेळा ड्रॉप होती, ह्या राईडमध्ये आपल्याला किती भेटतील कॅश कलेक्टेड आणि किती दाखवले जातील हे बघू आपण. कस्टमर मी लिफ्टमध्ये असताना बुक केली आहे. कस्टमर ते मी लिफ्टमध्ये 2 मिनटात पोचतो आहे. बघू आता कस्टमरचा टायमिंग असतो 2.5 मिनटाचा, त्याच्यातला फक्त 2 मिनटं त्यांच्याकडे राहिलेले आहेत. बघू आपल्याला ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा निघतील का पैसे वेटिंगकडनं. कळत नाही उबरला हे गरज काय की आता 45 रुपये मला प्राईस दाखवली. 43 रुपये आणि 1.5-2 रुपये कमी करायचे आणि दाखवायचं की आम्ही तुम्हाला ऑफ देतोय त्यांच्यापेक्षा कमी. गरजच नाही ना. 45 रुपये दाखवतोय, 45 टाकून चला ना. 2 रुपये त्याच्या खिशातनं भरतोय तो. बिना कामाचे त्यांनी दाखवले आपल्याला 43 रुपये 42.75 पैसे आणि आपल्याला भेटले कम्प्लिटली
आपल्याला भेटले कम्प्लिटली 45 टॉट 45 रुपये आपल्याला भेटले. बघू आता इथनं कुठली राईड उचलतो पुढची राईड. चला आत्ता आपण उचललेली आहे तिथं जिथं सोडलं त्याच्या इथनं एक 200 मीटरचं अंतर आहे. 200 मीटरचं अंतरवरून आपल्याला बसली आहे बावधन. तर बावधन किती रुपयाची आहे हे बघू आपण. आता 5-5:30 फोन करेन. आपण ड्रॉप केला. आपलं मीटरने झाले 100 रुपये. 100-101 रुपये झाला. आपल्याला ॲप्लिकेशन दिले 97 रुपये. कॅश कलेक्टेडसाठी दिले फक्त 78 रुपये. 77-78 रुपये. म्हणजे असं डिफरंट काय व्हायला लागलं मला माहिती नाही. चला झाला हा पण ड्रॉप. आता बघू बावधनमधनं नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. ते गोळावाला आहे त्याच्याकडनं एक गोळा खाऊ आपण. अजून एक लोकल म्हणजे 700 मीटर पिकअप आहे आणि 1200 मीटर सोडायचे. 7 आणि 12 म्हटलं तरी 1900. 2 किलोमीटरच्या आतमधली राईड आहे. 2 किलोमीटरला 45 रुपये भेटतात. तर चला जाऊ. काय इथं बसून तर काय झेंडे काढले जाणार आहेत आपल्याकडनं. तेवढंच घेऊन गेलं तर तेवढंच 45 रुपये जर मिळते. वगैरे आपण पिकअप लोकेशनला येऊन थांबलेलो आहे. तुम्ही बघत असाल लोकेशनला येऊन थांबले. इथं आहे मधल्या साईडला मॅकडॉनल्ड्स. आता बघू कस्टमर येतोय किती वेळ लागेल कस्टमरला येण्यासाठी हे बघू. ही राईड होईल कॅन्सल हे पण बघू. खारुताई किती आहेत बघा ना तुम्ही. 2-4 तर मी इथल्या इथंच बघितलं खारुताई. अजून पुढं आहेत का बघू आपण. जाताना दिसल्या तर जाताना बघू. इथं राईटला खारुताई आली आहे. परत खाली अंदाजा आहे का बघू. हो का आहे. किती भारी खारुताई. हो का गेली पलीकडे. खरं तर असे रस्त्यावरून इथं फिरते म्हणजे निसर्ग चांगला आहे. झाडं आणि इथं गारवा पण आहे. त्याच्यामुळं एवढं काय वाटत नाही. मेन रोडवरच येऊन बसतात डायरेक्टली. तर आपण उचलते 700 मीटरवरनं पिकअप आहे. 1200 मीटर काहीतरी ड्रॉप आहे. तर चला बघू आता. ही आहे स्टुडंट राईड. तर स्टुडंट राईड हे जाऊ दे म्हणून म्हटलं. रेल्वे बसलो होतो. रेल्वे बसल्यामुळं म्हटलं इथून निघून जाऊ म्हणलं. 40 रुपये 5 रुपयासाठी इकडं तिकडं कुठं बघायचं म्हटलं स्टुडंट राईड. तर पण आपण यांची स्टुडंट आय डी बघणार आहे. स्टुडंट राईड म्हणून नक्की कुठं चाललेत हे मी तुम्हाला दाखवतो. मी पिकअप तरी कॉलेजचे तिथनंच आहे. आपण जिथं बसलो होतो त्याच कॉलेजचे तिथनं पिकअप आहे. बघू आता हे स्टुडंट आय डी दाखवतात. स्टुडंट आय डी दाखवल्याच्या नंतर हे स्टुडंट किती छोटे आहेत हे बी बघा तुम्ही. पण आता कंटेंट मिळू शकतं ह्याची गॅरंटी आहे. कारण की कस्टमर कॉलेजचं नाही आहे. आता कस्टमर येतं आहे कुठनं आणि स्टुडंट राईड बुक केलेली आहे तर फरक किती पडतो आहे. वादावाद होतात का नाही हे बघू आपण. मुद्दा आपण क्रिएट करू आता. यह स्टूडेंट ऑटो राइड है. कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. 40 रुपये देगा रहे. स्कॅनर रहेगा तो पीछे ही. हो कस्टमर चांगले होते त्याच्यामुळं काही हे नाही. स्टुडंट राईड होते तरी आपण म्हटलं जाऊ दे म्हटलं. कस्टमर जर बोलायला व्यवस्थित आपल्याला वाटलं बाबा आपल्या मनाला व्यवस्थित वाटले की व्यवस्थित आहेत कस्टमर. म्हणजे काही कस्टमर कसे आहे गाडीमध्ये बसलं की नुसते किटकिट पळवा फास्ट चालवा हे ते ड्रायव्हरच्या ह्यानेच होणार. काही कस्टमर कसे असतात फ्रेंडली असतात की चालतं की बोलत येणार काय चाललं आहे काय नाही ह्या त्या गोष्टी असं आहे. असे बोलत आले होते कस्टमर. त्याच्याप्रमाणे आपला हा ड्रॉप झाला. हा ड्रॉप होता 40 मिनिटं फक्त 40 रुपयाचा. 1200 मीटरला 40 रुपये परवडतात. आणि फ्रेंडली बोलले म्हणून मी ते स्टुडंट आय डी द्या विषय सोडून म्हणलं 5 रुपयासाठी वादावाद घालण्यात आपला अर्थ नसतो म्हणलं तो. त्याच्यामुळे चला म्हणलं आता नेक्स्ट राईड कुठली होती ते बघू आपण. भेटली बाबा नंतर नेक्स्ट राईड भेटली आपल्याला
सईगड कॉलेज म्हणून आलं होतं, पण राईड आहे आनंदनगर अंदाज, कारण खाली वाचलेलं मी आनंदनगर. सहजासहज आपल्याला ह्या राईड्स भेटत नाहीत. भेटली तर सईगड म्हणून सनसिटीमध्ये नेणार आहे का कर्वेनगरमध्ये नेणार आहे हे आपल्याला आता बघू. आपण चाललो आहे 600 मीटरवरनं पिकअप आहे. हायवेच्याच कॉर्नर थांबलं, म्हणजे हा बस स्टॉपलाच थांबला आहे. हा बस स्टॉपला थांबलेला आहे. बस स्टॉपला तर बघू की बस यायची वेटिंग करतोय, नक्की काय यायची वेटिंग करतोय या त्याने तिथं थांबूनच बुक केलेली गाडी आहे हे बघू आपण. तिथे गेल्यावर आपल्याला कळलंच ती गोष्टी. ₹129 दाखवते. ड्रॉप झाला आपला. आता सनसिटीमध्येच आणलं. सनसिटी फेज 2 म्हणून काय तर कुठल्या सोसायटी होती, त्या सोसायटीला आणलेलो आपण. त्या सोसायटी बिल झालं ₹129 आणि कस्टमर चांगले होते. कस्टमरने आपलं यूट्यूब चॅनल बी बघितलं आणि तुम्ही ब्लॉग करता का म्हणून ह्याच्यावर बी बोलले. हे असं विचारल्याच्या नंतर थोडंसं मनामध्ये भारी वाटतं की आपल्याला कोणतरी आपण काहीतरी करतोय आणि त्यासाठी प्रोत्साहन मिळतो. पण असा प्रोत्साहन कधी खानदानात मिळत आहे ना. खानदानाला लांब ठेवून तुम्ही चला एवढी गॅरंटी देतो तुम्हाला मी. ठेवतात हां. OTP काय म्हणले? OTP काय म्हणले? 7865. पुण्यामध्ये हे तर मी आहे ना, पुण्यामध्ये बिना कामाचं जे आहे ना त्याच्यावरच सगळे खेळ आवड होतात. एवढ्या लोक लॉंगवेल आहेत एवढे. आणि इथं लेफ्टलाच चौकी आहे. ट्रॅफिक जी चौकी आहे ना तिथं लेफ्टलाच आतमध्ये आता पार भरून बघा हीच चौकी आहे. ट्रॅफिक हवालदारचं जे असतं ना ते इथं आतमध्ये आहे. पलीकडनं पूर्ण जाम आहे. पुण्यामध्ये हे तर मी आहे ना, पुण्यामध्ये बिना कामाचं जे आहे ना त्याच्यावरच सगळे खेळ आवड होतात. एवढ्या लोक लॉंगवेल आहेत एवढे. आणि इथं लेफ्टलाच चौकी आहे. ट्रॅफिक जी चौकी आहे ना तिथं लेफ्टलाच आतमध्ये आहे. आता पार भरून बघा हीच चौकी आहे. ट्रॅफिक हवालदारचं जे असतं ना ते इथं आतमध्ये आहे. पलीकडनं पूर्ण जाम आहे. 387 400 द्या. 10-12 रुपये 500. साहेब ऑनलाईन होईल का? नाही तर मी तुम्हाला करू का? तुम्ही 100 ऑनलाईन टाकू. चालतं मी टाकतो. स्कॅनर काढलं. आत्ता आपण आहे हिंजवडी घेऊन आलो होतो सनसिटीतनं. त्यांचं बिल झालं ₹411. आपण त्यांच्याकडनं 400च घेतले. तर कस्टमर बोलत आला, चांगलं वाटलं, थोडं मनानं बरं वाटलं. त्याच्यात त्यांच्याकडनं आपण 400 घेतले. आता बघू नेक्स्ट राईड. मीटरने घेऊन आलो होतो. मीटरने झालेले 411. आपण 400 घेतलेले. दुसरं काय ना. आता बघू हिंजवडीतनं कुठली बुकिंग वाजणार आहे. हिंजवडीमधनं जर वाजली चांगली तर बरं आहे. आता मग वेट लागेल आपल्याला काय नंतर. हॅलो हां. कचूनच पहिले
आपला हा ड्रॉप झाला. आपल्याला बसलेली हिंजवडीमधनं 400 मीटरच्या अंतरावरच बुकिंग बसलेली. चारशे मीटरच्या अंतरावरनं आपल्याला भेटलेली हिंजवडीमधनं 400 मीटरच्या जागेवर जिथं ड्रॉप केलं तिथनंच रिटर्न भेटली. आपल्याला रिटर्न भेटली आंबेगाव म्हणून सेंगर कॉलेजच्या जवळपासची बुकिंग भेटली. त्या बुकिंगची आपल्याला भेटली प्राईस 431 रुपये. आता बघू टोटल किती झाले आजचे. टोटल बघू आता. टोटल दाखवत आहे 428, 700, 7 आणि 4 11, 11 आणि 6.5 11, 16, 1750 रुपये झालं आहे. 1750 300 रुपयाचा गॅस झाला. 1750 300 काढले तर 14 1500 रुपये झाला. आज पण नाही झाला एवढं काही खास.